वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर आमचे भात काढून झालेला आहे. तर त्याच्या आम्ही आता जे वाळत घातलेलं भात होतं 2 दिवस झालं वाळत घातलेलं आहे उन्हाखाली, कारण की तसेच पोत्यामध्ये भरलं जर आपण ओलं भरलं तर ते भात खराब होतात. तर त्याला 2 दिवस ऊन द्यायला लागतं. तर ते ऊन देऊन आम्ही झालेलं आहे. आता आम्ही पिशव्या भरून ठेवत आहेत, कारण की पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळं आम्ही इथे वरती सुद्धा आम्ही भात भरून ठेवलेले आहेत. ते आता एक साईडला लावून ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर ताडपत्री झाकून ठेवायचे आहे. काय करतो रुद्र? रुद्र काय करतो तू? डमडम वाजवतो. भात कोण भरायचं? का भरायला? तू ये की भरायला. मी सुद्धा पटपट भात भरू लागते कारण की पावसाचं वातावरण झालं होतं. पाऊस पडण्याची शक्यता होती असं आम्हाला वाटत होतं, पण पाऊस काही पडलेला नाही. तर भिजलं तर काय करणार, त्यामुळे आम्ही पटपट भात भरून ठेवतोय. सासूबाई होत्या, माझे मोठे सासरे होते, आरोही होती, रुद्र होतं, त्रिशा सुद्धा होती, पण ती दमली त्यामुळे ती गेली निघून. अगं रुद्र पण काम करतो बघ. रुद्र इकडे बघ. काय करतो तू? त्याच्यात भात वत नीट. त्याच्यात जा. हा रुद्र पण सारखा मध्ये मध्ये लुडबुड करत असतो. त्याला शेतातली कामं खूप आवडतात करायला. आता करतोय खरा, पण मोठ्यापणी कंटाळा करणार आहे तो काम करायला. आता लहान लहान मुलांना आत्ता काम करायला खूप आवडतं, पण नंतर ना ते काम करत नाहीत. त्यांना कंटाळा येतो काम करून करून. चल एवढं टाकत का रुद्र? टाक. एवढंच असतं का? रुद्र लागते मला बाळा. भाताचं लागवड वगैरे आहे. तर एवढी आमची चाळी झालेली होती या वावरामधली मोठ्या. आणि तुम्ही बघू शकता हे बारीक बारीक तुकडे ते काढून बांधून ठेवलेले आहेत. त्याचा आता फक्त गोळा करून झोडायचा राहिलेले आहे. तर तिकडचं मशीनने काढलेलं दिसते, त्याच्या खालचा एक तुकडा राहिलेली आहे झोडायचं. तर हे मशीनने काढलेलं आहे. आमची दांडी आहे मोठी, ती मशीनने काढलेली. आणि घराच्या या साईडला सुद्धा भात काढून ठेवलेले आहेत. पावळे वगैरे बांधून ठेवलेले आहेत. ते फक्त आता गोळा वगैरे करून झोडायचं आहे. हे उरकल्याच्या नंतर ना आम्ही हे करणार आहे. तिकडचं सगळं गोळा करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे तुकड्यांमधलं गोळा करून चालू करायचं आहे. तर कसं आहे तुमची भाताची लागवड, मला नक्की कमेंट करून सांगा. असंच मला सपोर्ट करत राहा. झालं का तुझं काम करून? नाही झालं? मग बाबाला पिशवी उचलू लागते. तर हे पिशव्या ढकलत आम्हाला उचलत नाही, तरी आम्ही असं दोघं धरून असं ढकलत इथपर्यंत नेला आणि ते सगळं लावून टाकलेलं आहे. आणि हा रुद्र त्याच्यावर जाऊन बसला आहे. तुम्ही बघा, त्याला खूप मस्ती लागते. आमचा हा लुडबुड बघा कसा लुडबुड करतोय, तिथं उड्या मारतोय, पोत्यावर चढतोय, बसतोय. तर आता आम्ही आलो वरच्या वावरामध्ये. आता हे सुद्धा आम्ही लावून घेणार आहे पटापटा. रुद्र आपलं भात झालं भरून, आता काय करायचं? आता आपण काम करायचं. काय काम करायचं? हे पिशवी तिकडे ठेवायची. मग हे पिशवी ती मोठी पिशवी हे घ्यायचं ना, तिकडे ठेवायचं. तिकडे ठेवायचं. आपल्याला उचलतील का? आपल्याला उचलतील का पिशव्या? उचल. पप्पाला बोलव ना तुझ्या.
बोलू की पप्पाला तुझ्या. चला तर आमचं भात भरून झालेलं आहे. आता आम्हाला एक खाली शेतामधलं आहे ना ते सगळं एका जागेला साईडला करून सोडायचं आहे. आमचा अख्खा दिवस असाच गेलेला आहे. दादा आवर पटकन. करा आता कुठं खरा आता कुठं ए ओके आमची त्रिशा आली बघा भात झाडायला. आमचा रुद्र पण आला. भात झाडायला आला का रुद्र? झाले का भात काढून? आमचे भात काढायला चालू झाले. काढून झालेले एक तुकडेच राहिलेली आहेत. रुद्र रुद्र काय करतो? तुम्हाला मदत करतो. इथं ठेव, इथं ठेव. आमच्या चॅनलला असंच तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. झालं संपलं. आमचा छोटा रुद्र बघा भात उचलतं काम करतो. इकडे बघ. ठेव तिथं बाळा. टाक ते पण टाक. टाक. हा तर चिरायचा. इकडे इकडे ताडपत्री वगैरे आम्ही हातरून ठेवलेली आहे. फक्त भात आणून टाकायचं आहे झोडण्यासाठी. खूप उशीर झालेला आहे. 5 वाजलेले आहे. तर आम्हाला हे तिकडे सगळं घेऊन टाकायचं आहे आज. आमच्या रुद्राने सगळ्यात जास्त काम केलेलं आहे का नाही रुद्र? सगळेजण मदत करतात सगळं ताडपत्रीवर आणून भात टाकण्यासाठी. तर आपण ताडपत्रीवर हातरून वगैरे झालेलं आहे. रुद्र आलाय बांधावून पावळ्या फेकून दिल्या आम्हाला. चढायला ताडपत्रीवर टाकले आहे. झोडायची तयारी चालू झालेली आहे. पहिलीच पावळी घेतली. डोळ्यात जायचं पावळी झोडतो आणि भात सुद्धा तर सगळेच आता झोडतात. ते एक जण खाली झोडून देते, मी नंतर न घेऊन परत ते झोडते. त्रिशा तिकडे पावळ्या टाकते. सगळ्यांनी मिळून आम्ही हे भात झोडलेला आहे. खूप उशीर झाला होता आणि आता बघा संध्याकाळ झालेली आहे. 6 वाजले आहेत. तर सूर्यसुद्धा मावळत आहे. अंधार थोडा थोडा पडत आहे. तर पटपट उरकायची आम्ही तयारी करत आहोत. त्रिशासुद्धा आम्हाला मदत करते. तुम्ही बघू शकता किती जोरात भात झोडते ती. मी सुद्धा पटपट झोडू लागते. त्यांना स्वयंपाक करायला सुद्धा जायचं होतं. मला म्हटलं थोड्या वेळ आपलं त्यांना झोडू लागून मग स्वयंपाक करायला जावा. स्वयंपाक पण करायचा होता म्हणून फास्ट सगळ्यांनी कामं केलेली आहेत. हृदयाच्या इकडे मस्ती चालू आहेत. हे घे ते घे, काठी घे, बाबाची काठी घे, गोल फिर, हाच खेळणं बोलणं सगळं. तर आम्ही इकडे भात झोडून घेत आहोत पटापटा.
चला परीक्षा. आरोही बघा कशी मागं बसलेली आहे बांधावर. तिला खूप कंटाळा आला होता, ती बसली जाऊन मागे. त्याच्यात 60 पर्यंत पडला असतं तर ती 1 नंबरला आली असती. गणित मराठी बाकी सगळे 70च्या पुढे. हिंदी मराठीला 60-61. मागे सारखं फिरू. पावळी तुटली. खरं नाही बाबा, त्रिशा सगळा वावर सोडून काढते आता. तर भात झरता झरता अंधार झालेला आहे. तर आता आम्ही सगळे ते साफ करून भरणार एका पोत्यामध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. तर बाय.